अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अॅनालॉग पनीर विरोधात कठोर भूमिका घेत पनीरवरती अॅनालॉग पनीरवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला। अहिल्यानगरच्या श्रीगोंदा मतदारसंघाचे भाजपचे आमदार विक्रम पाचपुते यांनी यासाठी पाठपुरावा केला। दरम्यान अहिल्यानगर शहरातील दुकानांमध्ये जाऊन आमच्या प्रतिनिधींनी रियालिटी चेक केला तर दुकानदारांनीही या निर्णयाचं स्वागतच केलंय। या निर्णयामुळे दुधाच्या दरात वाढ होऊ शकते असंही दुकानदारांनी म्हटलंय। अॅनालॉग चीज पनीरवरती जे आहे सरकारने बंदी घातलेली आहे त्या अनुषंगाने आपण आज रियालिटी चेक करतो आहे। अहिल्यानगरमध्ये आणखी एका दुकानामध्ये आपण आलेलो आहे, त्यांच्याशी आपण बोलू, कारण या ठिकाणी जे आहे दुधाचे पदार्थ हे विकले जातात। या ठिकाणी जर बघितलं तर खवा असेल किंवा पनीर जे आहे तर ते देखील ठेवण्यात आलंय। काका, पनीर जे आहे अॅनालॉग चीज पनीरवरती सरकारनं बंदी घातलेली आहे, याच्याबद्दल आपल्याला कल्पना आहे का? काय नेमकं तुम्हाला आवाहन करायचं असेल ग्राहकांना? अॅनालॉग पनीरवर बंदी घातलेली बरोबर आहे आणि अॅनालॉग पनीर म्हणजे पूर्णपणे आर्टिफिशियल, म्हणजे दुधापासून न बनवता बाकीचे मटेरियल टाकून ते पनीर बनवत होते आतापर्यंत, आणि त्याच्यावर बंदी घातलेली आहे। आपल्याकडे नेमकं कुठलं पनीर विकलं जातं? पण म्हशीच्या दुधापासून पनीर तयार करतो। अॅनालॉग चीज पनीर आपल्याकडे अॅनालॉग पनीर आपण बनवत नाही आणि विकत पण नाही। साधारणतः ह्या दोन्ही मधला फरक ग्राहकांनी कसा समजून घ्यायचा? अॅनालॉग पनीर खाताना जरा थोडंसं तेलकट लागतं, कडकपणा असतो त्याच्यामध्ये, रबरासारखं होतं जरा। आणि आपलं पनीर जे दुधापासून नॅचरली दुधापासून बनवतं ते पनीर असं क्रीमी वगैरे लागतं, तर व्यवस्थित हाय फॅटचं पनीर असेल तर, आणि ते सॉफ्ट असतं एकदम। हे दुकानदार जे आहेत त्यांनी म्हटलं की आम्ही अॅनालॉग चीज पनीर जे आहे ते विकतच नाही, आणि आता सरकारनं जो निर्णय घेतला त्याचं त्यांनी स्वागत केलंय आणि याचा शेतकऱ्यांना फायदा होईल असं देखील त्यांनी म्हटलंय। सुनील भोंगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।